मित्रांनो, आज आपण हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन हे दोन अतिशय महत्त्वाचे कन्सेप्ट स्टडी करायचे आहेत. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे व्हॉट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा, द मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ विच an ऑब्जेक्ट कॅन व्हायब्रेट इज कॉल्ड एज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तुम्ही कोणताही ऑब्जेक्ट घ्या, आपल्याला ज्या स्टडीमध्ये आहे तेच घेतोय. मी समजा आपण एक वायर घेतली and this wire is fixed between two ends. दोन्ही एंडला याला मी काय केलं, फिक्स केलं आणि याला मी व्हायब्रेट केली. तर ही व्हायब्रेट होत असताना ही जी सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. जनरली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन या लेटरनं आपण डिनोट करतो. समजा ही वायर वायब्रेट असताना अशी वायब्रेट येईल, त्याच्यामध्ये असं एकच लूप तयार होईल. ही सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी. आणखीन जास्त त्याला पॉवर दिली तर याच्या पुढच्या फ्रिक्वेन्सीने तो वाढ होतो. आणखीन जास्त पॉवर सप्लाय केलं तर आणखीन तो जोरात वाढ होईल आणि त्याची फ्रिक्वेन्सी वाढत जाते. त्यापैकी सगळ्यात कमी जी फ्रिक्वेन्सी असेल तिला म्हणतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. समजलं का वापरचं? द मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ विच an object can vibrate is called as its fundamental frequency. म्हणजे याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सीनं हे ऑब्जेक्ट व्हायब्रेट होणार नाही, त्याला म्हणतो आपण त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्यानंतर आहे आपल्याला बघायचं हार्मोनिक्स म्हणजे काय. हार्मोनिक्स म्हणजे काय बा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड ऑल इट्स इंटिग्रल मल्टिपल्स विच मे बी प्रेझेंट इन व्हायब्रेशन और मे नॉट बी प्रेझेंट इन व्हायब्रेशन. म्हणजे काय बा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन, त्यानंतर येणारी याची सगळे इंटिग्रल मल्टिपल्स 2n 3n असं. ह्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत एन 2n फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याचे इंटिग्रल मल्टिपल्स, या सगळ्यांना आपण म्हणतो हार्मोनिक्स. हार्मोनिक्स हे ह्या व्हायब्रेशन मध्ये असतील किंवा नसतील. म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन आहे, ही कमीत कमी, त्याच्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी काय असू शकते बरं, 2n असू शकते, 3n असू शकते, 4n असू शकते, किंवा 2n समजा नाही आहे त्यात 3n असू शकते, 5n असू शकते. हे जे सगळे आहेत हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याचे जे इंटिग्रल मल्टिपल व्हायब्रेशन मध्ये असतील किंवा नसतील असायला पाहिजे, असं हार्मोनिक्स मध्ये नसतं. तर त्यांना आपण काय म्हणतो बरोबर, ते हार्मोनिक्स आहेत. त्यापैकी एन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण फर्स्ट हार्मोनिक. टू एन ला म्हणतो आपण सेकंड हार्मोनिक. तसंच 3n ला म्हणायचं थर्ड हार्मोनिक. हे झाले 2n 3n हे त्या व्हायब्रेशन मध्ये असतील किंवा नसतील असायला पाहिजे, असं कंडिशन इथं नाही. याला म्हणतो आपण हार्मोनिक्स. आणि मग येतो ओव्हरटोन. ओव्हरटोन म्हणजे बघा, द फ्रिक्वेन्सी ग्रेटर देन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी and which are actually present in vibration. आणि जे ऍक्च्युअली प्रेझेंट असतात व्हायब्रेशन मध्ये त्यांना म्हणतो आपण ओव्हरटोन्स. समजतं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा मोठी म्हणजे ओव्हरटोन मध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येत नाही, त्याच्यानंतर जी फ्रिक्वेन्सी असते त्यांना आपण म्हणतो ओव्हरटोन्स. समजतंय बा. आता हेच आपण एका एक्झाम्पल सहाय्यानं आणखीन क्लिअर करूया. आपल्याला 3 प्रकारचे व्हायब्रेशन्स स्टडी करायचे आहेत. त्यापैकी पहिली व्हायब्रेशन आहे, आपण घेतोय तो व्हायब्रेशन्स ऑन अ स्ट्रिंग. ही स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग व्हायब्रेट असताना याची कमीत कमी फ्रिक्वेन्सी म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते एन. त्यानंतर आणखीन जरा जास्त पॉवर दिली तर त्याची ही 2n या फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होते. आणखीन थोडंसं जास्त पॉवर सप्लाय केला की त्याची फ्रिक्वेन्सी वाढते, 3n फ्रिक्वेन्सीनं वाढवते. त्यानंतर येते 4n. अशा प्रकारे याच्यामध्ये एन नंतर 2n नंतर 3n नंतर 4n असं काय होत बरोबर फ्रिक्वेन्सी मिळत जातात. त्यापैकी एन ला आपण म्हणतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी
मी एफ एफ असं म्हणतो. ओके, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला दुसरं नाव आहे फर्स्ट ओव्हरटोन, सॉरी फर्स्ट हार्मोनिक. ह्यालाच काय म्हणणार आपण, फर्स्ट हार्मोनिक. त्यानंतर हा जो आहे याला म्हणतो आपण सेकंड हार्मोनिक. ओके, त्यानंतर याला म्हणणार आपण थर्ड हार्मोनिक. आता सांगितल्याप्रमाणे याला म्हणणार मी फोर्थ हार्मोनिक. ओके, आता ओव्हरटोन बघा, ओव्हरटोनचं डेफिनेशन काय केले आपण, दी फ्रिक्वेन्सी ग्रेटर देन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड विच इज ऍक्च्युअली प्रेझेंट. म्हणजे एन नंतर जी येणार आहे तिला आपण म्हणतो ओव्हरटोन्स. मग एन नंतर 2 येणार आहे तर याला म्हणायचं काय बरं, फर्स्ट ओव्हरटोन. समजलं. दुसरा आहे याला म्हणायचं 3n ला म्हणतो आपण सेकंड ओव्हरटोन. याला म्हणणार मी थर्ड ओव्हरटोन. हा फोर्थ हार्मोनिक. म्हणजेच ओव्हरटोन कुठला आला बरं, थर्ड ओव्हरटोन. कारण डेफिनेशन बरोबर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतरच्या फ्रिक्वेन्सी जे ऍक्च्युअल आता n 2n ते हे आहेत, हे कशावरून आलं तर हे आपण नंतर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होईल. ही वायर व्हायब्रेट असताना पहिली फ्रिक्वेन्सी असते n, त्यानंतरची फ्रिक्वेन्सी असते 2n, त्यानंतरची असते 3, असे सलग येतात. लक्षात घ्या आपण. ओके, आता दुसरे एक एक्झाम्पल घेऊया आपण की याच्यामध्ये आपण काय करूया बरं, व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन एट वन एंड. अशी पाईप आहे. ही पाईप एका बाजूला आपण क्लोज केला आणि एका बाजूला ओपन आहे. याच्यामध्ये एअर कॉलम असतं. मी जर समजा एखादा ट्युनिंग पोल घेतला आणि याच्यामध्ये असं व्हायब्रेट करून ठेवला, हा ट्युनिंग पोल व्हायब्रेट होईल आणि त्यामुळे यातलं एअर कॉलम व्हायब्रेट होतं. आणि ह्या एअर कॉलम व्हायब्रेट होण्याची जी फ्रिक्वेन्सी असते, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण कमीत मिनिमम फ्रिक्वेन्सी आपण n घेतली, तर जर आपण याची पॉवर वाढवली, आणखीन जास्त जोरात व्हायब्रेट केलं तर त्यानंतरची आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळते 3n. डायरेक्ट 3n मिळेल तर 2n मिळत नाही. आणखीन थोडं जास्त व्हायब्रेट केलं तर आपल्याला याची फ्रिक्वेन्सी, मग त्या एअर कॉलमची फ्रिक्वेन्सी 5n इतक्या फ्रिक्वेन्सीनं तो व्हायब्रेट. त्यानंतर 7n या फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होईल. आता हे जे आपल्याला अशा फ्रिक्वेन्सी मिळत जातात त्यापैकी सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी याला म्हणतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला दुसरं नाव काय असणार, फर्स्ट हार्मोनिक. बरोबर आहे. 3n दिस इज कॉल्ड ॲज थर्ड हार्मोनिक. याच्यामध्ये सेकंड हार्मोनिक अबसेंट आहे, परंतु आपण हार्मोनिक्स घेत असताना कंटिन्युअस घेतोय. तर 2n नसतो, पण सेकंड हार्मोनिक म्हणजे 2n, पण याच्यामध्ये तो नाही आहे. त्यानंतर हा 5 याला म्हणतो आपण फिफ्थ हार्मोनिक. 7 याला म्हणायचं सेवेंथ हार्मोनिक. लक्षात, कारण आपण काय बोललो डेफिनेशन मध्ये, इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज आर कॉल्ड एज हार्मोनिक. मग तो व्हायब्रेशन मध्ये असेल किंवा नसेल तर 2n हा सेकंड हार्मोनिक, पण तो व्हायब्रेशन मध्ये नाही आहे. 3n हा थर्ड हार्मोनिक. 4n हा फोर्थ हार्मोनिक, पण याच्या व्हायब्रेशन मध्ये तो नसतो, अबसेंट आहे. 5n म्हणजे हा फिफ्थ हार्मोनिक. ओके, अशा प्रकारे हार्मोनिक झाले. आणि ओव्हरटोन्स बघायचं. आता ओव्हरटोनचं डेफिनेशन काय केलं, द फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड विच आर ऍक्च्युअली प्रेझेंट. आता इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आली n, याच्या नंतर येणारी फ्रिक्वेन्सी ही 3n आहे. पण या 3n म्हणजे काय, थर्ड हार्मोनिक, किंवा त्याला आपण ओव्हरटोन मध्ये गेला तर हा होईल फर्स्ट ओव्हरटोन. हा आहे फिफ्थ हार्मोनिक 5n म्हणजे, पण तो ओव्हरटोन कुठला होणार, सेकंड ओव्हरटोन. हा आहे सेवेंथ हार्मोनिक 7n म्हणजे, पण त्यालाच मी काय म्हणणार, थर्ड ओव्हरटोन. समज याला म्हणतो आपण हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. महत्वाचा फरक असा असतो, हार्मोनिक्स मे बी प्रेझेंट और अबसेंट इन द व्हायब्रेशन्स बट ऑल दी ओव्हरटोन्स आर प्रेझेंट. सगळे ओव्हरटोन असतातच. ओके, बघा, ऑल हार्मोनिक्स आर नॉट ओव्हरटोन्स. प्रत्येक हार्मोनिक हा ओव्हरटोन नसतो, कारण काय तर 2n हा ओव्हरटोन नाही आहे. बट ऑल दी ओव्हरटोन्स आर हार्मोनिक. ओव्हरटोन हा हार्मोनिक असतो, पण प्रत्येक हार्मोनिक हा ओव्हरटोन असेलच असा नाही. ओके, मला वाटतं तुम्हाला हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन याच्यामधला फरक काय आहे ते लक्षात आलं असेल. ओके.